वरती डिपार्चर आहे बेला, तिथे वरतून फ्लाय करतात, खाली लँड करतात. तर जो गेट आहे एक्झिट गेट तो B1 आहे. तर मग आम्ही जातो आता गेटकडे. गुड मॉर्निंग ऑल. आज आम्ही जाणार आहोत कोमलला घ्यायला फ्रँकफर्टला. तिला तिथून पिक करू. तिची फ्लाईट इथे लँड होणार आहे. आज माझं ऑफिससुद्धा आहे, तर मी हाफ डे घेतला आहे. कारण की ती कोमल बसली होती 12 वाजता दुपारी इंडियातून, मुंबईवरून, आणि इथे पोहोचेल ती संध्याकाळचे 5:15ला. तर मग आम्ही इथून 2:30ला निघू. तर आता वाजलेत ते 12:30 पावणे काहीतरी झाले असतील. मला पटापट लंच बनवायचं आहे. लंचमध्ये मला विचार करतो आज परिबेलासाठी ना पास्ता बनवतो. कारण की ह्या अगोदर कधी मी पास्ता बनवलेला नाही आहे, हे फर्स्ट टाईम आहे माझा पास्ता बनवण्याचं. पण कोमलने मला पटकन झटपट एक रेसिपी सांगितली, तर म्हटलं चला तीच ट्राय करतो आणि परिबेलासाठी पास्ता बनवतो. परिबेला पण खूप एक्सायटेड आहे. कोमलला भेटायला खूप दिवस झाले. हे फर्स्ट टाईम होतो की ते एवढे दिवस कोमलशिवाय राहत आहेत. आणि आम्ही निघू, तसं आमची जर्नी तुम्हाला दाखवूच. आता मी पटकन पास्ता बनवतो, तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे मी पास्ता बनवलेला आहे आणि फर्स्ट टाइम बनवलेला आहे मी. आता शिकवलं मम्माने, म्हणजे मम्माला मी विचारलं की कसं बनवायचा, मम्माने मला सांगितलं असं असं बनवायचं आहे. छान आलं का? जास्त लेमन टाकलं असं. लेमन टाकलं का? लेमन नाही, केचप आहे त्याच्यामध्ये. केचप जास्त केचप टाकलं. कसं आलं केचप? बोलू का? शेजवान चटणी ठीक आहे, नंतर घेऊ. तर बघा असं झालेला आहे पास्ता. नॉट बॅड. फर्स्ट टाइम चांगला झाला. ठीक आहे, करा. परिबेचं जेवण झालं, मी जेवण करतो आता. काल रात्री मी खिचडी बनवली होती, मसाला खिचडीचे. मग कोमलने ओला काळा मसाला बनवून ठेवला होता, तेच यूज करून मी खिचडी बनवली होती. आणि आता मी ती खातो आहे. परिबेचं छान झालं, त्यांना पास्ता आवडला. मला नाही वाटत की कोमलसारखा झालेला आहे, पण ॲटलिस्ट खाण्यासारखा झाला. त्याने तो खाल्ला. आता त्या वरती गेल्या, थोडा काहीतरी डान्स वगैरे करता, काहीतरी त्यांची ॲक्टिव्हिटी करत बसल्या. अजून मला निघायला 1 तास आहे. तर मी पटकन जेवण करतो आणि थोडं घरातलं आवरून घेतो, म्हणजे कोमल घेतल्या पण थोडं बरं वाटेल. बेला इथे रेडी झालेली आहे मम्माला पिक करण्यासाठी, आणि तिने मम्मासाठी खूप काय काय बनवून ठेवलेलं आहे. काही लेटर्स काय काय बेला त्याच्यामध्ये, आयडियाज from we have written by Gauri. I love you mom. आणि याच्यामध्ये काही पण तिने नंतर दाखवायचं ना. एक पाऊच आहे, पण त्याच्यामध्ये लिप बाम, ग्लॉस. अच्छा, एवढं काय टाकायचं आहे का? ओके चालेल. आणि काही अजून वस्तू बनवल्या तिने, पण ती मम्माला देईल नंतर. ठीक आहे, आपण मम्माला डायरेक्ट देऊ. नंतर हे ना, हे कॉइन्स आहे मम्मासाठी. कॉइन्स आहे. आता तू बघ ना याच्यामध्ये काय. ओके, गुड, व्हेरी नाईस बेला. तर परत बेलाने हे बनवलेलं आहे. अजून बस. आता बघ, मम्माला दाखवू ना आपण. ओके. आणि हे परीने बनवलंय, आणि याच्यामध्ये पण काहीतरी आहे बेलाचं. ओके, त्याच्यामध्ये पण मेसेज आहे. ओके चालेल, आपण ते नंतर दाखवू. ओके, तुम्ही दाखव. हे याच्यामध्ये मी आता ओपन नाही करणार, कारण आता मी जस्ट ग्लू केलं. पण त्याच्यामध्ये मी एक क्रोशे केला क्लिप. मी मम्माला एक कार्ड दिला, पैसे दिले आणि गिफ्ट दिले त्यामध्ये. आम्ही हे केलं, अ कार्ड फ्रॉम मॉम. ओके, नाईस. आणि हे बेलाने एक नेकलेस पण बनवलं आहे. आणि ते एकच लास्ट. आणि किती घेतले त्याने? आणि हे एक सांगू नको. सोवेनियर मम्मीसाठी. ओके, ठीक आहे. तर बेला परी रेडी झालेल्या आहेत. ते खूप एक्सायटेड आहेत. आणि आपल्याला कुठे जायचं आहे आता? एअरपोर्टला जायचं आहे आपल्याला मम्माला पिक करायला, आहे ना. तुम्ही मम्माला मिस केलं का? खूप. किती मिस केलं तुम्ही मम्माला? खूप 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 खूप.
ओके चला आता आपण निघूया लवकर. आता वाजलेत बघा ऑलमोस्ट 2. मी रडणार आहे का? मला असं वाटतं तू एअरपोर्टला रडशील. नाही रडणार आहे. नाही रडणार आहे. बघू ठीक आहे आपण. बघूया आपण. ओके चला आता निघूया. आपण airport. आम्ही रेडी झालो आहोत आणि आता निघतो. शूज वगैरे घालतो आणि जॅकेट वगैरे घेतो आणि आज आम्ही जाणार आहोत कोमलची गाडी घेऊन, कारण की पेट्रोलची गाडी आहे तर मग पटकन जाता येईल, पटकन येता येईल. इलेक्ट्रिक असेल तर मग मध्ये आणि येताना पण थांबावं लागतं आणि जाताना पण थांबावं लागेल. रात्र होऊन जाईल, त्यामुळे मग मी विचार केला की आपण कोमलचीच गाडी घेऊन जाऊया. चला आवडलं, पुण्याला गाडीमध्ये घेतलं, त्यानं जॅकेट वगैरे घातले आणि निघूया. वेदर थोडं बरं आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला फ्लावर्स घेऊया आपण. येस, मम्मासाठी फ्लावर्स घ्यायचे आहे. तू मम्माला फ्लावर्स दे ना, आपण आपले गिफ्ट दे ना मम्मा. आणि पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, गाडीमध्ये भरायचं आहे पेट्रोल. ओके तर मग आपण पहिले येस गॅस स्टेशनला जाऊ, पहिले मग पेट्रोल भरू आणि मग शॉपमध्ये जाऊ आणि फ्लावर्स घेऊ. ओके गाडी फुल करून टाकली, सॉरी टाकी फुल करून टाकली, पेट्रोल भरलं. इथे आज जो रेट आहे 1.45 युरोज आहे, म्हणजे ऑलमोस्ट 150 रुपये 1 लिटरचे. चला तर निघतो आणि पटकन फ्लावर्स घेतो. स्टोअरमध्ये आलो आहे मी आता फ्लावर्स घ्यायला. पटकन फ्लावर्स घेतो. फ्लावर्स जे आहे ते एंट्रन्स जवळच असतात, सॉरी काउंटर जवळच असतात. घेतो. हे तुलिप छान दिसतात, हेच घेतो. फ्लावर्स घेतले, गाडीमध्ये ठेवतो मी. मागे ठेवले पहिला, नाही तर काय होईल, खराब होईल ते. ओके निघून 20 मिनटं झालेत आम्हाला आणि आता जस्ट जर्मनीमध्ये एंटर केलं. अजून इथून फ्रँकफर्ट एअरपोर्टचे आहे जवळपास 2 तास आहेत. 226 किलोमीटर्स अजून आहेत. मध्ये कुठेतरी थांबू आम्ही, कॉफी वगैरे घेऊ. छास तर करायची नाही, पण तरी परिवेळेला थोडी मध्ये काही ना काही भूक लागेलच, तर मग त्यांना काहीतरी खायला घेईल आणि मी कॉफी घेईल. तर असं करू आणि कोमल येईपर्यंत आम्ही तिथे ऑलरेडी पोहोचून जाऊ. तर असा प्लॅन आहे. एक चांगली गोष्ट आहे की वेदर खूप चांगले आहे आज. ड्राय आहे, क्लाउडी आहे पण ड्राय आहे. नाही तर मागचे 4-5 दिवस नुसता पाऊस येत होता, त्यामुळे थोडंसं डिप्रेसिंग किंवा इरिटेटिंग होतं. पण आजचं चांगलं वेदर आहे. तर चला आपण आता मॅकडॉनल्ड्स वगैरे कुठे ज्यावेळी थांबू त्यावेळी बोलूया. जवळपास 1.5 तास आम्ही ड्राईव्ह केली, म्हणजे मी ड्राईव्ह केली आणि पोचलो आहोत आता मॅकडॉनल्ड्स जवळ. आणि इथे मी कॉफी घेईल, परिवेला काहीतरी खातील आहे ना. चला 1.5 तास गाडी चालत थकून गेलो. हां चला बघूया आपण. अजून झोपायचं, परत नंतर झोपू. ओके गुड. परीन मी गप्पा मारत होतो. चला ओके इथून घेऊया काहीतरी. इथं आमची ऑर्डर आलेली आहे 147. बेलाने घेतले चिकन, हरीने घेतलेलं आहे व्हेज बर्गर, मी घेतली आहे कॉफी. आणि हे काय ते मोची. ओके तर हे घेतलं आम्ही सर्वांनी. चॉकलेट थँक्यू. गॉट समथिंग. हां का, मला असं वाटतं काहीतरी कॅन्डीज आहे काहीतरी त्याच्यामध्ये. पहिले पॉपकॉर्न खाऊन घे. सॉरी पॉपकॉर्न म्हणतो, पहिले ना बर्गर खाऊन घे. बर्गर खाऊन घे. ओके चल. और इथे संपला बर्गर.
त्या इच्छा चालूच आहे. ना सॉन्ग कोणतं सॉन्ग आहे ते? Zootopia 2 sir. सुटोपिया 2. Zootopia. येस, तर आम्हाला आता पोहोचायला इथून 40 मिनटं लागले अजून, आणि कोमलचं जे प्लेन आहे ते लँड व्हायला अजून 1 तास आहे. तर मग ऑब्वियस आम्ही लवकरच पोचून जाऊ आणि मग तिची वाट बघू. टिश्यू पेपर ओके. आणि मला हे पण सांगायचं आहे की हे जे दिवस होते ते थोडे माझ्यासाठी शिकण्यासारखे पण होते. ह्या दिवसामध्ये मी परिवारासोबत जास्त वेळ राहिलो, त्यांच्यासाठी जेवण बनवलं जे मी ह्या अगोदर बनवलं होतं, पण असं रेग्युलर नव्हतं, म्हणजे असं एवढे दिवस नव्हते बनवले. आणि मी ह्यावेळी वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवले. 2-3 दिवसापूर्वी मी डाळ भात, बटाट्याची भाजी आणि कोमलने ज्या चपात्या केल्या होत्या त्यासुद्धा बनवल्या होत्या. मसाला भात बनवला, 2 वेळा मसाले भात बनवला ना मी. आम्ही मॅगी शिकली. आणि परी मॅगी पण शिकली. परी पण मम्माने दीदीला दाखवलं होतं, मग त्यावर दीदीला टाइम नव्हतं बनवला, आता दीदीने बनवला. येस, त्यामुळे मला शिकवलं होतं, मग मला भूक लागली म्हणून मी बनवलं होतं. येस. तर कोमलने परीला शिकवलं होतं अगोदर, पण तिला बनवायला चान्स नव्हता मिळाला. पण आता चान्स होता म्हणून तिने यावेळी बनवली मॅगी, आहे ना. 2 टाईम्स तिने मॅगी बनवली आणि मी 2 टाईम्स आणि मी बनवली नंतर बाकीचे. आणि मी पास्तासुद्धा शिकलो, म्हणजे इतका डिफिकल्ट नाही आहे, पण तो मी पहिल्यांदा बनवला, त्याच्यामुळे मग मलाही चांगलं वाटतं की मी परिवारासाठी काही ना काही बनवतो आहे नवीन, है ना. आणि छान होते दिवस. हे पण सांगायचे की ज्या वर्किंग वुमन आहेत चॉकलेट बॉम्ब येते सगळं. तर त्यांच्यासाठी किती डिफिकल्ट असेल, म्हणजे मुलांना सांभाळणं, परत घरातलं बघणं, स्वयंपाक करणं. म्हणजे मला हे 7-8 दिवसच एवढे डिफिकल्ट झाले. तर त्या ज्या लेडीज आहेत ज्या रोज करतात ह्या गोष्टी, त्यांच्यासाठी किती डिफिकल्ट असेल. तर हॅट्स ऑफ त्यांनाच नाही, इवन ज्या हाऊसवाईफ आहेत जे त्यांनासुद्धा, जे रोज एवढं घर मॅनेज करतात, मुलांना बघतात, स्वतःची पण काळजी घेतात, सगळ्यांची पूर्ण फॅमिलीची काळजी घेतात, त्यांनासुद्धा हॅट्स ऑफ. ह्या 7-8 दिवसामध्ये मी खूप काही गोष्टी शिकलो, समजलो की घर सांभाळणं जेवढं आपल्याला इझी वाटतं तेवढं इझी नाही आहे. आणि हे व्हिडिओज बघितले कोमलने, आणि हे आज मी बोलतो हे बघून कोमलला पण खूप छान वाटत असेल की ती जरी नव्हती इथे तरी पण मी माझ्या परीने मला जसं मॅनेज करता आलं मी ते त्याने घर मॅनेज केलेलं आहे. होप सो तिला हे आवडलं असेल, आणि ती हे बघून तिला वाटलं की आता जर इन केस एमर्जन्सीमध्ये तिला कुठं जायचं असेल आणि परिबेला घरी असेल तर तिला काळजी घ्यायची गरज नाही, मी आहे सांभाळायला. आता वाजलेत ऑलमोस्ट 4:30. आम्ही 5 मिनटं अजून थांबू, 5-10 मिनटं, आणि मग निघू. खाऊन झालं आमचं, आणि चला आता निघूया. परी जॅकेट घे तुझं. लेट्स गो. बाहेर थोडं विंडी झालं आहे आणि थोडं हे पहिलेच करावं लागतं बेला. पहिलेच पे करावं लागतं बेला, नाही तर ते देत नाही आपल्याला. पुश ड्रॉप थ्रुकन म्हणजे पुश. ओके. आणि म्हणजे पुश. चला, कुठे आपली गाडी? हां, बस तू आता. तर बेला पुढे बसणार आहे. नाही, काही नाही. परत मॅप लावतो. मॅपमध्ये चेक करूया आता. सर्च रिसेंट स्टार्ट. 46 मिनिट्स बाकी आहे अजून. माझ्याकडनं 45 होतं. आहे बघ, इट्स वेदर झालं आहे क्लाउडी डार्क. ओके, लेट्स गो. परी मागे बसली, बेला पुढे बसली. चला.
एअरपोर्टवरती पोहोचलो आहोत आम्ही. लेट्स गो. मम्मा फ्लावर द्यायचे. ऑलरेडी लँड झालेली आहे. फ्लावर्स येस. आणि परिवेलचे जे गिफ्ट्स होते त्यांनी आणलेले ते घरीच विसरून गेले ते. बट इट्स ओके. फ्लावर्स तरी घेऊ आपण. पप्पा दे ना ते आपण. हा तुम्ही द्या. ओके पप्पा तू दे ना ते आपण. इथे बघ. इट्स ओके. सर्वांनी देऊ आपण. थांबा आपल्याला बघावं लागेल. एक मिनिट थांबा. आहेत अरायवल्स. एक्साइटेड ना. रॉंग वे. ओके तर मग मम्मा कुठे येणार आहे. बी का सी चेक करूया आपण. ओके इथे बघतो आम्ही आता कुठे आहे. एक्झिट गेट. येस इन दिल्ली मुंबई टू. ती डिपार्चर आहे पहिला. तिथे वरतून फ्लाय करतात खाली लँड करतात. तर जो गेट आहे एक्झिट गेट तो B1 आहे. तर मग आम्ही जातो आता गेटकडे है ना. चला B1 पुढेच आहे. तर तिथे B1 आहे. मोस्टली एअर इंडिया तिथेच लँड होतात वाटतं. B1 म्हणजे एक्झिट असतो त्यांचा. येस B1 दिसला तुम्हाला. ओके चला आता आपण मामाची वाट बघू. किती मिनिटं येणार. मे बी 10 मिनिट्स 50 मिनिट्स. येस मम्मा विल अराईव्ह ना. कोमल लँड झाली आणि बॉर्डर कंट्रोलच्या इथे आहे. तिला अजून बाहेर येण्यासाठी 10-15 मिनटं लागतील. तोपर्यंत आम्ही तिची वाट बघतो इथे आहे ना. हा बरोबर सेम दिसतो. आणि दीदी तर हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.